तर आज सकाळी ओबीजीवायचं लेक्चर चालू होतं. लेक्चर त्या अँटीपार्टम हेमरेजवर होतं आणि ते चालू असताना अचानकच माझा शेहन सिंड्रोम हा टॉपिक आला आणि मॅडम विचारायला लागल्या मुलांना की शेहन सिंड्रोम काय. आता माझं तेवढं मला आठवलं की अरे शेहन सिंड्रोम कुठंतरी बघितला आहे पण कुठं बघितला होता. तर ॲक्च्युली ह्या शेहन सिंड्रोमवर नीट पीजीमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन आलेला आणि तो क्वेश्चन मेडिसिनमध्ये विचारलेला. मी ते रिकॉल बघत होतो मेडिसिनचा तेव्हा होता. तर ॲक्च्युली शेहन सिंड्रोममध्ये काय होते मोस्टली हे PPH नंतर होते. PPHमध्ये पोस्टपार्टम हेमरेज म्हणजे जेव्हा प्रेग्नन्सी होते आणि कधी कधी काय होतं प्रेग्नन्सीच्या नंतर खूप जास्त ब्लिडिंग होती आणि खूप जास्त ब्लिडिंग झाल्यामुळं आपोआप जे आपल्या बॉडीमध्ये फ्लूइड वॉल्यूम कमी होणार ना, त्यामुळे हायपोटेन्शन होणार आणि जे ब्रेनसारखा भाग आहे वगैरे तर ब्लड जाणं कमी होणार. मग त्यात काय होतं पिट्युटरीला कमी होते ब्लड जाणं आणि त्यामुळे पिट्युटरीचं नेक्रोसिस होते म्हणजे ब्लड न पोहोचल्यामुळं त्याला बरोबर ऑक्सिजन वगैरे न भेटल्यामुळं आणि त्याला शेहन सिंड्रोम म्हणतात. म्हणजे त्याचे जे मॅनिफेस्टेशन असणार आता पिट्युटरी जर हे झाली तर काय होणार एक तर प्रोलॅक्टिन सिक्रेट होणार नाही, तुमचं लॅक्टेशन होणार नाही, पुन्हा LHFSH सिक्रेट होणार नाहीत म्हणजे गोनॅडल फंक्शन तुमचे कॉम्प्रोमाइज होतील आणि बऱ्याच गोष्टी होतात. तर ह्या कंडिशनला शेहन सिंड्रोम म्हणतात.